शरद पवार आणि जयंत पाटील थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेलेत। अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट आपण पाहतोय। आमच्या काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली आहे, मात्र आमच्या संपर्कात नाही असंही त्यांनी म्हटलंय। आमच्या संपर्कात आले तरी आम्ही त्यांच्या पक्षात घेणार नाही असंही यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार आणि जयंत पाटील थांबलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेलेत असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलाय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। दरम्यान सुनील तटकरे यांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट या ठिकाणी अनिल देशमुख यांनी केलेला आहे। या संदर्भातली चर्चा सध्या सुरू झालेली आहे। एकूणच आपण पाहतोय राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलेला आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अनिल देशमुख यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। तर आपण पाहतोय आमच्या काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाल्याचंही ते म्हणाले। नेमकं काय अनिल देशमुख म्हणालेत आपण सविस्तर पाहूयात। पवार साहेबांनी सांगितलं, जे आमच्या पक्षातून आम्हाला सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही, हे पक्षाचं धोरण आहे। देशमुख साहेब, आज तुम्ही नाशिक, तिकडे तटकरे पण आहेत, भुजबळ पण नाशिकला आहेत, काय एकंदरीत नक्की चाललंय? काय भेटीगाठी वगैरे असं देखील काय झालं? काय चर्चा वगैरे? आता तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्यात पक्षात। आपण पाहतोय आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून सध्या राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना हा वेग आलेला आहे। शरद पवार आणि जयंत पाटील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले अशी माहिती या ठिकाणी अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। हा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केली आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चर्चेला उधाण आलेलं आहे। आपण पाहतोय आमच्या संपर्कात आले तरी आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेणार नाही असंही अनिल देशमुख या ठिकाणी म्हणताना दिसताय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे ते पाहणं खरं तर अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आपण पाहतोय सध्या शरद पवार आणि जयंत पाटील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेल्याची माहिती या ठिकाणी अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता चर्चेला उधाण आलेलं आहे। या तिघ नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा झाली आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच काही दिवसांपूर्वी अशीही चर्चा होती की शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो आणि या सगळ्या चर्चांनंतर आता सुनील तटकरेंनी शरद पवार यांची भेट घेणं हे सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। या पार्श्वभूमीवर या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, काय भूमिका स्पष्ट केल्या जातात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। दरम्यान नेमकं अनिल देशमुख काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा पाहूयात। जे आमच्या पक्षातून आम्हाला सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही, हे पक्षाचं धोरण आहे। देशमुख साहेब, आज तुम्ही नाशिक, तिकडे तटकरे पण आहेत, भुजबळ पण नाशिकला आहेत, काय एकंदरीत नक्की चाललंय? काय भेटीगाठी वगैरे असं देखील काय झालं? काय चर्चा वगैरे? आता तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्यात पक्षात।